नाशिकच्या नांदगावमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांच्या दुकानातून 8 किलो गांजा जप्त करीत त्यांना अटक करण्यात आली आहे। दरम्यान ही कारवाई राजकीय दबावातून केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला आहे व या कारवाईच्या निषेधार्थ देण्यात आलेल्या मनमाड व नांदगाव बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला। मनमाडमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी शहरात फिरून व्यापाऱ्यांना बंद करण्याचे आवाहन केले। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। नांदगावमध्येही बंद पाळण्यात आला। बंदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी नैवेद्य बिद्री, मनमाड।